जैसे आता स्वप्न विचार है कि गांधी साहेब जी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवार संस्थेची राजन अहवाल डॉक्टर शिवाजीराव कदम अभय छाजे डॉक्टर जाधव यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. ते डॉक्टर वाजपेयी त्यांना पुरस्कार दिला आणि सन्मान केला. श्री प्रमोद मुजुमदार अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गतवर्षी या ठिकाणी येण्याचा कार्यक्रम हा माझा ठरला असताना निसर्गाच्या असहकारामुळे तो काही होऊ शकला नाही. मला आनंद आहे की या ठिकाणी आज मला येता आलं. इथे येऊन वर्ष फार झाली. मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो. त्या काळामध्ये मामासाहेब देवळीकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम चालत असे. नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब भारले आले आणि गेली अनेक वर्ष या सगळ्या संस्थेची जबाबदारी डॉक्टर पवार संस्थेची यांनी आपल्या खांद्यावर घेतली. आम्ही दोघे एकत्र शिकलो. त्यांचा लौकिक दोन प्रकारचा होता. एक अभ्यासू विद्यार्थी आणि दुसरे चळवळीतला विद्यार्थी. आम्ही एकत्र जवळपास शिकलो. मी कॉमर्स कॉलेजला होतो. त्यांचं कॉलेज त्यांच्या डिग्रीवर आपल्याला समजतं. मी युथ काँग्रेसचा प्रमुख होतो. ते युक्रांतचे प्रमुख होते. अनेक गोष्टी आमचा संघर्ष व्हायचा. पण काही गोष्टींच्यावर आम्ही कायम एकत्र राहिलो आणि प्रामुख्यानं जो विचार या ठिकाणी दिला जातो किंवा राष्ट्र सेवादल काँग्रेस संघटना या संघटनेतून या विचार दिला जातो, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळेजण एकत्रित होतो. अनेक गोष्टीत आम्ही एकत्रित कामकाज केलं. काही गोष्टीत फरक होता. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी काँग्रेसचा विचारी आणि त्याच्या विचारापासून दूर. आमच्या दोघांच्यात आणखी एक फरक होता. माझं लग्न घरच्यांनी ठरवलं. त्यांचं लग्न त्यांनी स्वतः ठरवलं. विरोधात समोर बसलेले दिसतात मला. पण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर एक पहिलं नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट जे झालं, त्या नॉन काँग्रेस गव्हर्नमेंटच्या उभारणीमध्ये एस.एन. नेतृत्वाखाली अनेकांचा हातभार होता. त्याच्यामध्ये पवार संस्थेचे होते. अहमदनगरमधून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलो होतो. मी बारामतीत आलो. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर पडली आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेत असताना जे जे संघर्षाचे प्रसंग आले, त्या प्रसंगाच्या काळामध्ये जे आमचे सहकारी मजबूतीनं पाठीशी उभे राहिले, त्याच्यामध्ये पवार संस्थेचा उल्लेख हा करावा लागेल.
आणि प्रामुख्यानं ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नामांतराचा प्रस्ताव मी मांडला, एक मताने मंजूर झाला आणि त्या संध्याकाळी मराठवाड्यात अनेक ठिकाणी आग लागली आणि त्यातून मार्ग काढण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. एस एम जोशी आणि मी आम्ही दोघेही औरंगाबादाच्या परिसरात जाऊन लोकांची समजूत करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः तरुणांची आम्हाला यश आलेलं आहे. आणि त्यामुळं शेवटी तो निर्णय मला दुर्दैवाने स्थगित करायला लागला. व्यक्तिगत जीवनामधला हा एक प्रचंड धक्का माझ्यासारखा होता. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, तिथं महात्मा फुलेंच्या नावाने विद्यापीठ, अकोल्याचं कृषी विद्यापीठ, त्या ठिकाणी पंजाबराव देशमुखांच्या नावाने विद्यापीठ, परभणीचं विद्यापीठ ते वसंतराव नायकांच्या नावाने विद्यापीठ, या सगळ्या लोकोत्तर पुरुषांच्या नावाने विद्यापीठ होऊ शकतं. आणि ज्यांनी या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं स्वत्व जागं केलं, ऐक्याच्यासाठी आपलं आयुष्य दिलं, देशाला संविधानाचा साथ दिली, अशा महान व्यक्तीच्या नावाला महाराष्ट्रात विरोध होतो, हे माझ्यासारख्याला अतिशय अस्वस्थ करणार होतं. आणि शेवटी माझ्या या पदावरून मला मुक्त व्हावं लागलं. आणखीन 4 वर्षांनी पुन्हा एकदा मला महाराष्ट्राचं सूत्र सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आणि त्यावेळेला मी ठरवलं होतं की काही झालं तर हा निर्णय कृतीत आणायचा. माझी मागच्या वेळी एक चूक झाली होती की निर्णयाबद्दल धोरण ठरवलं आणि त्याच्या अंमलबजावणीच्यासाठी मी पोलीस दलाची मदत घेतली. आणि माझ्या लक्षात आलं की हे माझं धोरण, हा माझा निर्णय चुकीचा होता. पोलिसांना घेऊन असा विचार कृतीत येऊ शकत नाही. आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी एकच गोष्ट होती, मराठवाड्यात जेवढी कॉलेज असेल त्या सगळ्या महाविद्यालयात मी गेलो, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने त्याचा मार्ग निघाला. नामांतराच्या ऐवजी नामविस्तार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ज्याच्यामध्ये मराठवाडा या नावामध्ये अस्मितेचा इश्यू होता तोही सोडवला गेला. आणि त्या बाबासाहेबांचं नाव देण्याच्या संबंधीची भूमिका होती त्याला मान्यता दिली. आणि त्यासाठी ज्यांनी साथ दिली त्याच्यामध्ये कुमार संस्थेचे असतील, डॉक्टर बाबासाहेब, त्या ठिकाणी अन्य आमचे बापूसाहेब काळदाचे असतील, अनंतराव भालेराव असतील, अनेकांची नावं घेता येतील. त्यांनी अतिशय स्वार दिली. आणि त्याच्यामध्ये मला या ठिकाणी कटाक्षाने कुमाराचा उल्लेख करायला पाहिजे. एक संकटाच्या काळामध्ये आणि आवश्यकता असलेल्या काळामध्ये त्यांनी सरकारची साथ या ठिकाणी दिली. आज या ठिकाणी आपण वाजपेयींचं भाषण ऐकण्यासाठी आले. वाजपेयींच्या आयुष्याचा मोठा काळ मध्य प्रदेशमध्ये गेला. भोपाळ आणि त्या प्रदेशामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, संगीताच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या अतिशय महत्त्वाच्या ज्या संस्था होत्या त्या राज्य सरकार आणि त्या काळाचे राज्याचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंग नाही, त्याच्या आधीचे मुख्य
नाव विसरलो मी, माझे सहकारी होते. या सगळ्यांनी या संस्थेच्या उभारणीच्यासाठी हातभार लावला. पण खऱ्या अर्थाने याची प्रत्येक संस्था एका उंचीपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम हे डॉक्टर अशोक वाजपेयींनी केलेलं होतं. आणि हिंदी भाषेमधून त्यांचं प्रचंड योगदान होतं. आणि त्यामुळं अशा एक दसऱ्या जाणकाराच्या, विचारवंताच्या, विद्वानाला आज या ठिकाणचे नियंत्रित केलं याचं माझ्यासारख्याला समाधान आहे. त्यांनी या मोठ्या संस्था उभ्या केल्या आणि नंतरच्या काळामध्ये राजकारणात बदल झाले आणि तिथं काही अशा प्रवृत्ती सत्य झाल्या की त्यांनी चालवलेली मोठी केलेली प्रत्येक संस्था त्यांना सोडावी लागली आणि वैद्यांच्या हातामध्ये अशा प्रकारच्या संस्था या देण्याची परिस्थिती आली. पण त्यांनी ही गोष्ट याच्यात त्यांनी तडजोड केली नाही. एका दिवशी त्यांनी राजीनामे देऊन टाकले सगळ्या संस्थेची. आणि हिंदी भाषेची सेवा आणि प्रागतिक विचाराचा पुरस्कार या दोन गोष्टीच्यासाठी त्यांनी सातत्यानं काम आपल्या सेवा घेतलं. आणि त्यामुळं आज हिंदी भाषिकांच्या ज्येष्ठ साहित्यिकांच्यामध्ये अशोकजीचा नाव उल्लेख हा प्रकटपणे केला जातो. आज त्यांचं या ठिकाणी कुमारनी निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि कुमारला धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो. गांधी विचार यासंबंधी त्यांचे विचार आपण ऐकूया आणि म्हणून मी त्याचं ज्ञान बोलणार नाही. पण आज गांधींचा दिवस हा जागतिक दिवस म्हणून दुनियामध्ये साजरा केला जातो. गांधींचा विचार हा दुनियामध्ये लोकांनी स्वीकारला गेला. गांधींची जयंती आज अहिंसा दिन म्हणून जगामध्ये साजरी केली जाते. अनेक ठिकाणी जगामध्ये, या देशात जगामध्ये गांधींची अतिशय उत्तम स्मारकं झालेली आहे. तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर एक साईडमध्ये गांधीजींचं कॅलिफोर्नियामध्ये स्मारक बघायला, ब्रिटनमध्ये गेला तर 23 स्क्वेअरमध्ये लंडनला त्यांचं स्मारक दिसतं. डेन्मार्कला गेला कोपनहेगनला महात्मा गांधींचं स्मारक बघायला मिळतं. अर्जेंटिनाला मिळतं, ऑस्ट्रेलियाला मिळतं, युगांडाला मिळतं, ऑस्ट्रियाला मिळतं, स्वित्झर्लंडला मिळतं. आणि लंडनचा पार्लमेंट चौक जो आहे ब्रिटनचा तिथे गांधींच्या संबंधीचं स्मारक केलं जातं. पण हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्याला दुनियेने मान्य केलं. असं असताना कधी कधी गंमत वाटते की महात्मा गांधी सगळ्या जगामध्ये भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली. गांधींचा विचार दुनियेने स्वीकारला. आफ्रिकन राजाने स्वातंत्र्यासाठी गांधींची विचारधारा स्वीकारून पारतंत्र्यातून स्वतःची सुटका करण्याच्यासाठी वयाची कामगिरी केली. हे महात्मा गांधींचं नाव दुनियेच्या सगळ्या अनेक देशामध्ये प्रस्तुत झालं आणि त्याचा सन्मान आज या ठिकाणी होतो आहे. कधी कधी मला गंमत वाटते की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक दिवशी भाषण करून सांगितलं की जो गांधींच्यावरचा चित्रपट जो निघाला होता त्या चित्रपटाच्यामुळे गांधींचं नाव जगात झालं. तशी गमतीची गोष्ट आहे. असं अगाध ज्ञान प्रधानमंत्र्यांनी दाखवलं त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. अशा गोष्टी करतात. गांधींच्या संबंधी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण मी मुद्दाम त्याच्यावर ज्या बोलू इच्छित नाही. मला वाजपेयींचं भाषण ऐकायच्या संबंधीची उत्सुकता आहे. आज स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये आम्ही लोक काही कोणी नव्हतो. कुमार किंवा मी आम्ही सगळेजण नंतरच्या काळामध्ये वाढलेलो आहोत. पण स्वातंत्र्याच्या चळवळीचा अभ्यास होतो म्हणून आम्हा लोकांना जरूर आकर्षण होतं
आणि त्या सगळ्या अभ्यासकाच्या कार्यामध्ये त्या स्वातंत्र्याच्यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली आणि संयमाने अहिंसेच्या माध्यमातून आपण परिवर्तन करू शकतो, उभारणी करू शकतो, स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो, या प्रकारचा संदेश हा महात्मा गांधींनी दिला. आणि त्याच महात्मा गांधींच्या संबंधी काही ना काहीतरी उत्तम रीतीनं काम या प्रांगणामध्ये होते याचा आनंद आहे. आणि त्यात गांधींच्या संबंधीचा विचार ऐकण्यासाठी तुम्ही सगळेच उत्सुक आहोत. आपल्या सगळ्यांनी आणि विशेषतः कुमार यांच्या सहकार्याने या ठिकाणी या विचार ऐकण्याच्या संबंधीचं औत्सुक्य दाखवलं, त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.